मंत्री पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यक अनंत गरचे यांच्या पत्नीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। वरळीमधल्या राहत्या घरी गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत आहे। कौटुंबिक वादातून ही आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे। अनंत गरचे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा 7 फेब्रुवारीलाच विवाह झाला होता। या प्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयामध्ये पाठवलाय। गौरी पालवे याच केईएम रुग्णालयामध्ये डेंटिस्ट विभागामध्ये कार्यरत होत्या। तर या महिला डॉक्टर नेमक्या कोण होत्या आणि त्यांच्या आत्महत्येला नेमकं जबाबदार कोण, आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अनंत गरचे मंत्री पंकजा मुंडेंचे स्वीय सहाय्यक आहेत। गौरी पालवे आणि अनंत गरचे यांचा विवाह 7 फेब्रुवारी 2025 ला झाला होता। गौरी पालवे केईएम रुग्णालयामध्ये डेंटिस्ट विभागामध्ये कार्यरत होत्या। दोघांचं गाव अहिल्यानगर जिल्ह्यामधलं पाथर्डी। लग्नाच्या 9 महिन्यानंतर गौरीची गळफास लावून आत्महत्या झाली आहे। वरळीत राहत्या घरी गौरीनं जीवन संपवलंय। अनंत गरजेनं गौरीचा छळ केल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे। आत्महत्या नव्हे गौरीची हत्या झाली असा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केलाय। दरम्यान गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। नेमकं काय म्हणणं आहे त्यांचं आपण पाहूया। ताईचा आनंद गरजे यांनी फोन केला की वडिलाला बीडमध्ये की फोन केल्याच्या पुढं कट केला आणि नंतर त्याच्या आईला फोन केला, गौरीच्या आईला फोन केला की तुमच्या मुलीने आत्महत्या केली, तिची डेड बॉडी माझ्या समोर आहे। गौरीला काय त्याचे प्रकरण पण माहिती झाली, ते काय अफेअर वगैरे होते, तिने माफ केलं तर त्याला, पण ते परत चॅटिंग बिटिंग करताना त्याला पाहिलं तर ते तिला हे झालं, त्याच्यामुळे तिथून मोर वाद होत होते। तो टॉर्चर करत होता खूप तिला म्हणायचं मी पण मरण तुला पण गुतवीन, तिला असं टॉर्चर करायचं। आणि ती डॉक्टर मुलगी होती, लढाऊ मुलगी होती, ती कधीच आत्महत्या केली नसती। ही हत्या आहे, एक कुटुंबाने मिळून आमच्या गौरीची केलेली हत्या आहे। या हत्येची CBI मार्फत चौकशी व्हावी आणि CBI मार्फत चौकशी करून आम्हाला कुटुंबाला न्याय द्यावा, कारण गौरी ही आत्महत्या करणारी नव्हती, ती संघर्ष करणारी कन्या होती। मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती करतो, आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब यांना विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी CBI मार्फत व्हावी आणि फॉरेन्सिक लॅब मार्फत तिचं इन कॅमेरा पोस्टमॉर्टम व्हावं, ही माझी एक अपेक्षा आहे कुटुंब म्हणून। तर गौरीच्या वडिलांनी त्यांच्या लाडक्या लेकीच्या मृत्यूबद्दल नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूयात। मला काही बोलायचं नाही सर, माझं लेकरू गेलं मला काही वाईट बोलायचं नाही, मला बोलवा, माझं लेकरू गेलंय डॉक्टर। मला काही बोलायचं नाही सर, माझं लेकरू गेलंय मला काही वाईट बोलायचं नाही, मला बोलवा, माझं लेकरू गेलंय। गौरीच्या या आत्महत्येसंदर्भात पती अनंत गरचे यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील पाहूयात। घटना घडली त्यावेळी मी घरी नव्हतो। घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते। 31व्या मजल्यावरून खिडकीतून उतरून 30व्या मजल्यावरच्या माझ्या घरात मी प्रवेश केला तेव्हा गौरी गळफास घेतलेल्या अवस्थेत होती। गौरीला गळफास घेतलेल्या अवस्थेतून उतरवून मी रुग्णालयात नेलं। तर गौरी पालवेचं शवविच्छेदन करताना व्हिडिओग्राफी करा अशी मागणी गौरीच्या वडिलांनी केली आहे। नायर रुग्णालयाला गौरी यांचे वडील अशोक पालवेंनी या संदर्भात विनंती करणारं पत्र लिहिलंय।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.